न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कलावंतांच्या न्याय हक्क मागणीसाठी श्रीकांत अंबादास नागदेवे भंडारा कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणावर बसले। देशभरातील कलावंतांना आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करून महापुरुषांचे विचार जनतेसमोर पोहोचवतात। पण कलावंतांचे म्हातारपणाचे दिवस खूप हालकीचे असतात आणि अशा कलावंतांना महाराष्ट्र शासनाकडून राजश्री शाहू महाराज कलावंत मानधन योजनेअंतर्गत भेटणारी राशी, त्यामुळे कलावंतांना खूप मोठा आधार मिळतो। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: 1. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य कलावंत मानधन योजनेची तयार झालेली निवड समिती रद्द करण्यात यावी। 2. जिल्ह्यातील लोककलेतील नामवंत साहित्यिक, ज्येष्ठ कलावंतांना निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात यावे। 3. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बोगस कलावंतांना भेटणार मानधन रद्द करण्यात यावा आणि त्याची सखोल चौकशी व्हावी। राजकीय लोक समितीत असल्यामुळे मूळ जे कलावंत आहेत ते या योजनेतून वंचित राहत असल्यामुळे बोगस लोकांची संख्या वाढल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। म्हणून ही त्यांना न्याय मिळवून देईल या हाकेमुळे आज हा आमरण डेमो देतो पोषण होत आहे। या गोष्टीमुळे प्रशासनाच्या लक्ष या गोष्टींमध्ये वेधावर असा प्रयत्न आणि जे खरे कलाकार आहेत त्यांना न्याय मिळेल यासाठी या संघर्ष सुरू आहे। भंडारा जिल्हा ब्युरो चीफ रुपेश गोस्वामीची रिपोर्ट आहे। आज या उपोषणाच्या माध्यमातून तुम्ही काय लोकांसमोर आपली प्रतिक्रिया मांडाल? तर तुमच्या काय अडचणी आहेत, उपोषण कशासाठी तुमचं सुरू आहे, तुमच्या मागण्या काय आहेत, त्याची रूपरेषा कशी राहील तर तुम्हाला सांगा की ज्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुमच्या मान पोहोचतील आणि प्रशासनाची झोप उडेल। नमस्कार, मी श्रीकांत अंबादास नागदेवे अमर कला सांस्कृतिक संघटना महाराष्ट्र राज्यातील संघटना कलावंताची चालवतो। आम्ही अनेक वेळा आमच्या जिल्ह्यातून कलेक्टर साहेबांनी निवेदन दिले। निवेदनाचा विषय असा होता की जिल्ह्यामध्ये जे वृद्ध कलावंतांना जे मिळणारी योजना आहे, राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य कलावंत सन्मान योजना, ह्या योजनेच्या माध्यमातून वृद्ध कलावंतांना 5,000 रुपये दर महिन्याला मानधन मिळतो। तर ह्या योजनेची जे समिती आहे जिल्ह्यामध्ये, तिथं जिल्हाध्यक्ष हे अध्यक्ष आहेत ह्या समितीचे आणि सचिव नंदागौडी साहेब आहेत। तर आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं की साहेब, ही जे निवड समिती आहे कलावंतांची, ह्या निवड समितीत जे कलावंत आहेत सदस्य हे निदान कलावंत पाहिजेत। परंतु आता जी निवड समिती तयार करण्यात आलेली आहे मानधन समितीची, त्या समितीमध्ये जे काही 1-2 लोक सोडून सदस्य, बाकीचे पूर्ण सदस्य हे राजकीय माध्यमातून आलेले आहेत। त्यामुळे आमच्या त्यांना असं मागणी होती की जे निवड समितीचे 7 सदस्य आहेत हे कलाकार पाहिजेत, जेणेकरून वृद्ध कलावंतांची ते बरोबर निवड करतील आणि खऱ्या कलाकारांना व गरजू कलावंतांना न्याय मिळेल। परंतु नेहमी हे राजकारणी लोक त्या समितीवरती जातात आणि बोगस कलावंतांना ह्या योजनेचा लाभ मिळतो। तर आम्ही आतापर्यंत 2-3 निवेदनं दिले। 15-20 दिवसाच्या अगोदर मी एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये कलेक्टर साहेबांना सांगितलं तर साहेब, हे जे तुम्ही जे 3 तारखेला जे समिती तयार केली निवड समिती, हे समिती रद्द करा, अन्यथा आम्ही 10 दिवसाच्या आत जर रद्द झाली नाही तर आम्ही एक आंदोलन करू। आणि आजपासून मी ह्या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहोत। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या 3 मागण्या आहेत। पहिली मागणी आहे की राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेची जे जिल्ह्यात नवीन समिती तयार झाली हे रद्द करण्यात यावी। आणि दुसरी मागणी अशी आहे की जे आमच्या भंडारा जिल्ह्यात 7 तालुका आहेत, त्या 7 तालुक्यातून 7 कलावंतांना त्या समितीवरती स्थान देण्यात यावा। आणि तिसरी मागणी अशी आणि महत्त्वाची आहे की आतापर्यंत आमच्या भंडारा जिल्ह्यातून बोगस कलावंतांना सदर योजनेचा लाभ मिळत आहे, तर त्या कलावंतांना लाभ मिळत आहे त्या कलावंताचे मानधन बंद करण्यात यावे। हे आमच्या 3 मागण्या आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणून आमच्या आंदोलन बंद करणार नाही, अशी आमची भूमिका आहे। तर खूप चांगलं नियोजन तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलं नागदेवीजी। तर ह्या ज्या तुमच्या मागण्या आहेत अगदी बरोबर आहे, सांगण्याचं जरी झालं
तर जे कलावंत आहेत त्यांना त्या योजनेपासून वंचित राहतात. जे कलावंत नाही आहेत ते लोक त्या पदावर आहेत. आणि कसा कलावंत जरी असले तर तो कलावंतांची अडचण जाणून घेऊ शकते. त्यांना त्यांच्या व्यथा, त्यांची वय, येणारे जो वृद्धापकाळ काळ आहे त्यांचा कसं जाईल. तर हे तुमच्या ज्या मागण्या आहेत अगदी बरोबर आहे. आणि आज एक चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही बसलेले आहात. तर किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही शासनाला देण्याचा विचार कराल? आम्ही याच्या अगोदर निवेदनाच्या माध्यमातून 10 दिवसाची मुदत त्यांना दिली होती. 10 दिवसात जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही इथं आंदोलन करू. आजपासून मी ह्या ठिकाणी आंदोलन उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करतील नाही तोपर्यंत आम्ही इथून आपलं आंदोलन बंद करणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि जिल्ह्यात अनेक कलावंतांच्या संघटना आहेत. त्या संघटनेने आम्हाला त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे आता घाबरण्याची तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही आमच्या न्यूजच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचा आणि लोकांच्या हक्कासाठी नेहमी आम्ही आवाज उठवत असतो. हाच एक उद्देश आज की या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणूनच या चॅनलच्या माध्यमातून, आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही यांची आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.